ನಾನು ಸುರೇಶ್ ಅಂತ ಲಾಲ್ ಬಸ್ ಸಿದ್ದಾಪುರ. ಈ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಇಂದ ಅಲೀಂ ಅವರು 8 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಭೇದ ಧರ್ಮ ಯಾವುದು ಇಲ್ದಿರ ಹಿಂದೂ ಕ್ರೈಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಲ್ರಿಗೂ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಂದು ಜನರನ್ನ ಜೊತೆಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇದೇ ರೀತಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಈ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ನಾವು ಬಹಳ ನಮ್ಮ ಜನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಾತಿ ಜನನು ಇವ್ರಿಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡ್ತೀವಿ. ನಾವು ಚರ್ಚೆ ಏನಿಲ್ಲ, ಜನ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ನಾನು ಏನೇನ್ ಮಾಡಿದೀವಿ. ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ನಮ್ ಜನ ಇಷ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ನಾವು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇವ್ರಿಗೆ ಮೈಂಡ್ ವಾಶ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಏನೋ ನಾವು ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಇವ್ರು ಫ್ಯೂಚರ್ ಹಾಲ್ಡ್ ನಮ್ದು ಫ್ಯೂಚರ್ ಹಾಲ್ಡ್. ನೀವು ಎಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ನೀವು ನಿಮ್ ಮನೆ ಎಲ್ಲಿದೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲಿ ಇರೋದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮ್ ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಜನ ಹತ್ರ ಮೈಂಡ್ ವಾಶ್ ಮಾಡೋದು, ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಬಿಡೋದು, ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಆಗೋದ್ರಲ್ಲಿ ಬಿಟ್ಬಿಡೋದು. ನಾವು ಇವಾಗ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಇಂದ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇನ್ನ ಪಕ್ಷ ಚಾಯ್ಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಪಕ್ಷಗೆ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ಅದೇ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಇವತ್ತೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನ, ನಮ್ದು ಇಮ್ರಾನ್, ವಸೀಮ್ ಎಲ್ಲ, ನಮ್ ಯಾಸೀನ್, ನಮ್ ಇಮ್ರಾನ್ ಪ್ರಸಾದ್ ಎಲ್ಲ, ನಮ್ ಸುರೇಶ್ ಅಣ್ಣ, ಅಮ್ಜದ್ ಬಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ದಿವಸಕ್ಕೆ ಇದಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತೆಲ್ಲ ನಾವು ಒಟ್ಟಾಗಿದ್ದೀವಿ. ಇವಾಗ ಮುಂದೆ ಕೆಲಸ ನಾವು ನೋಡಿ ಜನಗೆ ಎಷ್ಟು ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರಿ. अलीम के बारे में क्या बोलना होगा तो ये बच्चा को 8-9 साल से बहुत मेहनत पड़ रही, बहुत मेहनत पड़े है और सबको सोशल वर्कर से क्या अपने घर के सर का काम करके पूरे को ईमानदारी से चले आए और घर उसको क्या तुम्हारा वाका है, क्या है वक्त को काम क्या करना सब कर रहा है. स्कूल का चरंदे, कंकियांग ऑपरेशन का चरंदे, एक हॉस्पिटल का चरंदे, एक ट्यूशन का चरंदे, बच्चे गरीब बच्चे की शादी का चरंदे, कोई सा भी मसला होंगे मिल को घर को जाको कुछ को करता है और क्या भी नहीं कर को बोले नहीं एक दिन भी. अब ऐसे आदमी ऐसा 8 साल से मेहनत पड़ लगा है. अब उसे पूरे मोहल्ले वाला मिल को उसे अच्छे से हमें अभी क्या की करना कर इंडिपेंडेंट से अब इलेक्शन को अब सब मिल को हमें साथ देना और उसे आगे बढ़ाना और हुकूमत का भी उसे साथ रहा तो अब भी हम ना मिल को जिनको काम करके देता है. किसी भी हाथ चलता नहीं, काम भी जाने वाला बच्चा नहीं है, मोहल्ले में रहने वाला. हमें पूछ को लड़े जाओ से हाँ अब तुम्हें कौन क्या आया, एमएलए आया है, काउंसिलर कहाँ क्या आया, कहाँ की रहता है, हमें जगह तो आज आता है सामान चल जाता है. आज हमारे मोहल्ला का बच्चे को हमें साथ देना, पूरे मिलकर साथ दिए तो उन्हें आगे बढ़ता है. और अल्लाह के वास्ते बोल रहे हूँ कौन भी हाथ छोड़े हमारा कहने का मतलब ये है कि अलीम भाई के तरफ से तुम्हें वोट दे रही, पार्टी को नहीं दे रही. पार्टी को नहीं, अलीम भाई को दे रही, अलीम को दे रही. और अलीम जो मीटिंग रखने का मकसद ही क्या कहते हो, पब्लिक मीटिंग, अवाम की पब्लिक मीटिंग के इतने साल से काम कर लगा है. अब जीबी इलेक्शन सामने आ रहा है तो उसके वास्ते पब्लिक मीटिंग रखी गई कि एक मोहल्ले वाले को जमा कर हमारा एक बच्चा, हमारा एक लीडर जो एरिया का है, जो 5 साल से काम कर लेखा है, ऐसे आदमी को कामयाब करने के वास्ते ये मीटिंग रखी गई. इसके साथ साथ उनकी टीम के साथ अभी जरा दिन से हमें दूर थे. क्यों बोले तो इलेक्शन में नहीं था, क्या भी नहीं था. अवाम को पहले साथ देने थे, 4 साल 5 साल पहले काम करने के थे. अभी जो है इलेक्शन सामने नजदीक है, इंशाल्लाह जीबी इलेक्शन में वनकेट रेड्डी नगरा जो हमारा वार्ड है, वनकेट रेड्डी नगरा वार्ड नंबर 61 है, तो ये डिवाइड होके है. तो उसके वास्ते एक मोहल्ले वालों को बताने के वास्ते मीटिंग के वास्ते आज रखी गई है. तो मेरे और जो मीटिंग रखने का मकसद पूरे अभियान का जो कामयाबी है और साथ साथ इसके लीडर जो ही और जो भी लीडर इसमें सिद्धापुर का नौजवान काम कर गए उनको सबको मैं शुक्रिया अदा करता हूँ. हमारे अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम चैरिटेबल ट्रस्ट है जो हम तमाम पहले से भी काम 8 या 10 साल से काम करके हैं, जुड़कर मिलकर, जैसे कि ऑपरेशन वगैरह, जैसे कि लॉकडाउन में तमाम से खिदमत की गई है. जैसे कि हॉस्पिटलाइज, जिसे कोरोना में जिसे बेड नहीं था उनको ऑक्सीजन का इंतजाम किया था. हम तमाम जैसे कि डॉक्टर APJ अब्दुल कलाम चैरिटेबल ट्रस्ट है ना, जो हमें एक जुनून के साथ, शिद्दत के साथ काम किए थे. तो ऐसे में अभी इलेक्शन का वक्त है, अभी वार्ड अलग चेंजेस होके है. जैसे कि अभी 12 वार्ड आके है, जैसे कि चिकपेट असेंबली में 12 वार्ड आके है. अब वेंकट रेड्डी नगर में अलीमुद्दीन खड़ने का इरादा कर रहे हैं
जैसे कि हमें भी सोमेश्वर अवार्ड में खड़ने का इरादा कर रहे हैं। इंशाल्लाह आप तमाम से गुजारिश है कि इसमें तहे दिल से आपको शिरकत करें। ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ನೋಡಿದ್ರಿ, ಇವಾಗ ಏನ್ ನೋಡ್ತಾ ಇದೀರಾ, ನಮ್ಮ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ನ ಅಲಿಮುದ್ದೀನ್ ಅವರು ಹಾಗೂ ವಸೀಂ ಅವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಇದೇ ಪಾಪ 8 ವರ್ಷದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಇವತ್ತು ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ 8 ವರ್ಷದ ಹಿಂದೆಯಿಂದ, ಅಂದ್ರೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನರಿಗೆ ರೇಷನ್ ಕೂಡ ಓದಾಡ್ತಿದ್ರು. ಆ ಟೈಮ್ ಇಂದಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಆ ವಿಷಯಗಳು. ಈಗ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿ ಅನ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಜೊತೆ ಇರುವಂತಹ ಸ್ನೇಹಿತರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇದನ್ನ ದೊಡ್ಡದ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಮುಂದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರ ಜನರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ಬೇಕು. ಜಾತಿ ಧರ್ಮ ಎಲ್ಲ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾನು ಯಾವ್ದು ಜಾತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಾನು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ಬಿಟ್ಟು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಂತ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ವಸೀಂ ಅವ್ರಿಗೂ ಇವ್ರಿಗೆ ಅಲಿಮುದ್ದೀನ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ. ನೀವೆಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅವ್ರ ಮುಂದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿ. ಅಲ್ಲಿನವರು ಒಳ್ಳೆಯವ್ರೆ, ನಾನ್ ನೋಡಿದೀನಿ, ಒಳ್ಳೆ ಮನ್ಸರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಣ್ಣ ಆಪರೇಷನ್ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೌದಾ? ಏನೋ ಮಾಡ್ತಾರಂತ ಅವರ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತೀರಾ? ಕೊಡ್ತೀವಿ, ಮಾಡ್ತೀರಾ? ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ, ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. அலிம் பாய் ரொம்ப நல்ல விட்டான். கஷ்டம் போனா பாக்குறாரு, கொடுக்குறாரு, எங்களுக்கு சுகர் மாத்திரை, கிட்னி மாத்திரை எனக்கு வாங்கி தராரு அவரு. இப்ப எங்க பேரன் கூட ஆக ஜெயிலுக்கு அவரு தான் உழ வைக்க போறாரு. வெள்ளை செய்யறாரு மனுஷங்க அவரு.